काळाबरोबर तुम्हाला बदलावंच लागतं. मी तसं म्हटलं तर मी दलित पॅंथरच्या संस्थापनेतला एक आहे. मी अगदी नक्षलाईट महाराष्ट्रात पहिले 2 नक्षलवादी पकडले गेले. एक सुंदर नवलकर म्हणून महिला होत्या आणि दुसरा सुनील दिघे. सुनील दिघे माझा चांगला मित्र आहे. आम्ही तेव्हा छोटा मावो म्हणायचो. तर ह्या सगळ्याकडून मी जवळ, पण मी माझ्यावर कोणाचा प्रभाव पाडू दिला नाही. सावरकर मला आवडतात, गांधी आवडतात. याचं कारण त्यातलं चांगलं घ्यावं एवढं मला कळतं. प्रत्येकाकडे काही नाही काही चांगलं असतं आणि एखाद्याकडे सगळंच चांगलं असतं असंही नाही आहे. त्यामुळे तुमच्याकडे त्यातलं चांगलं घेण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. आणि मी आजच्या मुलांकडून घेतो. माझी नात आहे 4 वर्षाची. आत्ता आम्ही त्या डेहराडूनला आणि गेलो होतो. तिथून परत आलो. नंतर त्या आमच्या तिथे बाहेर ती मुंगी चालली होती. तिला सांभाळणारी ती नेपाळी बाई आहे. तिने झाडूने असं ते झटकलं तर ती पटकन काय बोलली, ऐसा मत करो, चींटी को दुखता है. ह्याला मुंगीला दुखतं ही कल्पना येते कुठून? मी अजून 7 दिवस झाले विचार करतोय की मुंगीला दुखतं हे ह्या पोरीच्या डोक्यात आलं का? ह्याचा अर्थ ती पण कसं कम्पॅरेटिव्हली विचार करते, तर ती का करू शकते ह्याचा मी विचार करतोय. त्यामुळे तिच्याकडून पण मी शिकतो असं मी मानतो. जगात प्रत्येकजण आपल्याला शिकवत असतो. हां, आपली शिकायची तयारी आहे की नाही, कारण शिकवायला तुम्हाला फक्त शाळा असतात किंवा कोणतरी शिकवतो असं नाही. तुम्ही शिकायला तयार असावं लागतं. आणि त्या दृष्टीने बघितलं मला तर मी सतत लोकांकडून घेत आलो. आता मी हे दिसले वारकरी आणि वारकरी हा शब्द आला आणि त्यावेळेला माझ्या डोक्यात वारकरी ह्या संप्रदायाविषयीचे विचार बाहेर आले. नाही तर मी कधी लिहिले किंवा बोलले नाही. पण त्याकडे बघण्याचं मला ते कुतूहल आहे. माणसं 4-4 महिने चालत जातात, तर का जातात? त्यातून साधतात काय? ह्याची सुरुवात झाली त्याची कारणं काय असतील हे कुठच्या पुस्तकात वाचायला मिळालं नाही. मी त्याचा शोध घेत माझ्या डोक्यात विचार करत राहिलो आणि माझ्या लक्षात आलं हे सगळ्यात मोठी अहिंसक लढाई होती. हे कोणी शिकवलं नाही ना मला. पण मी त्याच्यामध्ये काय मिळतं म्हणजे, आणि ते लाखो लोक जातात. तुम्ही बघा की त्यातल्या 95% 90% लोकांना आत विठ्ठल दिसत पण नाही. ते कळस बघून मागे जातात. पण मी तिथपर्यंत गेलो हे टार्गेट असतं आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. बाकी काय नसतं.